नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता तुमच्यासमोर एक जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. कारण त्यामध्ये आता असे होणार आहे की ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो, अगदी तो क्षण मित्रांनो आपल्यासमोर येणार आहे. म्हणजे आपली जानकी परत या घरामध्ये अगदी आनंदाने गृहप्रवेश करणार आहे. आणि ते पण आता सुमित्रा आईचं मन जिंकून, आणि सुमित्रा आईच परत आपल्या जानकीला या घरामध्ये घेऊन येणार असते. कारण आता ऐश्वर्याचं खरं रूप आता ह्या सुमित्राने ओळखलेलं असतं. आणि आपली जानकीच या घरासाठी किती योग्य आहे. जानकी या घरातून बाहेर गेली आणि तेव्हापासून आपल्या घरामध्ये अनेक असे संकट येतात. आणि संकट असे येतात की आज सख्खे भाऊ सुद्धा एकमेकांशी इतके भांडतात. आणि जशी जानकी या घरातून गेली तेव्हापासून नानांची सुद्धा काळजी व्यवस्थित फक्त अवंतिकाच घेते. आणि ही ऐश्वर्या लक्षसुद्धा देत नाही, फक्त ती नाटक करते. आणि मलासुद्धा आता किती जानकी गेल्यापासून घरात सर्व काही पाहावं लागतं, सर्व काही टेन्शन माझ्यावर आहे. जानकी जोपर्यंत या घरात होते तोपर्यंत या घरामध्ये आनंदाचं असं वातावरण होतं. म्हणून आता सुमित्रा खूप विचार करते. खरंच जानकी या घरासाठी अगदी या घरची लक्ष्मीच होती, परंतु ही ऐश्वर्या आल्यापासून या घराचं घर पण गेलं. अनेकांचे कान तिने भरले आणि जानकीच्या माझ्या सोन्यासारख्या लक्ष्मीवर तिने आरोप केले. म्हणून आता सुमित्राचे डोळे उघडत असतात. तर सुमित्रा आता पुढे काय अशी स्टेप घेते आणि काय करणार आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. तेव्हा आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो नक्की बघत राहा. आणि बघितल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करत राहा. तेव्हा आता मित्रांनो मालिकेमध्ये आपण असे पाहतो की आता सुमित्राला पश्चाताप होतो. कारण ऐश्वर्याने जे काही कारस्थान केले, ऐश्वर्या किती खोटं बोलते. आणि सयाजी पाटीलसुद्धा किती खोट्या मनाचा आहे. नाना आणि त्याचे यामागोदर जे काही वैर्य होते, परंतु जानकी ऋषिकेशने ते वैर मिटवून त्यांच्या मुलीला मागणी घातली आणि आपल्या घरची सून तिला बनवले. या अगोदरसुद्धा तिने आपल्या म्हणजे जो सौमित्र होतो त्याला किडनॅप केलं होतं. त्याच्याबरोबर जे काही ती वागली होती ते मात्र आता आपण विसरून गेलो होतो. तरीसुद्धा तिला मोठ्या मनाने आपण जानकीमुळं माफ केलं होतं, परंतु नाही, आता मात्र ही ऐश्वर्या काही बदलणारी नाही. आणि जानकीबरोबर म्हणजे खोटं वागून आपण एक खूप मोठी चूक केली. आपण असं करायला नको होतं. आणि आता मात्र नानासुद्धा मला काहीतरी सांगत होते आणि आता मला ते नानांनाच विचारायला हवं. म्हणून जानकीची मला आता भेट घ्यावी लागेल. काही झालं तरी ती देवाला हात जोडते की देवा, जानकी आणि माझी भेट घडून दे. काही कर, माझ्या ओवीला मला भेटायचं. सोन्यासारखी या घरात बागडणारी माझी नात, मी तिला घराच्या बाहेर काढताना थोडासासुद्धा विचार केला नाही, परंतु आता मात्र नाही. ऐश्वर्याच्या सांगण्यावरून मी भरपूर काही केलं, परंतु आता मी काही तिला सोडणार नाही. त्या ऐश्वर्याला आता मला जानकीला हाताला धरूनच धडा शिकवावा लागेल. जानकीच आता ह्या संकटातून या घराला वाचू शकते. म्हणून आता सुमित्रा ही जानकीची भेट घ्यायची ठरवते. देवाला हात जोडते की काही कर देवा, माझ्या जानकीला या घरामध्ये परत घेऊन ये आणि तिची मला भेट घडून दे. तेव्हा मात्र आता खरंच असा चमत्कार होतो की सुमित्राचं जे काही आहे ते देवाने अगदी ऐकलेलं असतं. आणि जेव्हा दाराची बेल वाजते तर जानकी आता त्या दाराशी येऊन पोहोचलेली असते. जानकीने तर आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेली असते. ऋषिकेशला तिला साथ द्यायची असते आणि ऋषिकेशने सुद्धा ठरवलेलं असतं की काही झालं तरी आता स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. लोकांच्या पुढे हात जोडायचे नाही, स्वतः काहीतरी कमवून दाखवायचे आणि ह्या रणदिव्यांच्या नाकावर टिचून आपण सुद्धा आपलं साम्राज्य उभं करायचं. आजपर्यंत रणदिव्यांचा बिझनेस मी होतो म्हणून पुढे गेला, परंतु आता मात्र त्या बिझनेसला उतरती कळा लागेल. आणि जे काही असेल ते आता ऋषिकेश रणदिवे म्हणजे ऋषिकेश पार्वती रणदिवे स्वतः निर्माण करतील. तेव्हा आता ऋषिकेशचा सुद्धा एक ठाम असा विश्वास त्याने जिंकलेला असतो आणि तो सुद्धा आता आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतो. इकडे जानकीने सुद्धा आता आपल्या ऋषिकेश आणि ओवीला हातभार लागण्यासाठी तिने सुद्धा आता जी जी रंगमाला पावडर आहे तर ती विकण्याचा व्यवसाय सुरू केलेला असतो. आणि त्यात अनेक बायकांची साथसुद्धा तिला मिळत असते. तेव्हा त्या बायकांना सुद्धा माहिती असतं की तरीसुद्धा म्हणजे ह्या जानकी रणदिवे किती स्वतःशी एकनिष्ठ आहे. त्या घरातील लोकांनी त्यांना घराच्या बाहेर काढले
तरीसुद्धा आपल्या घराला म्हणजे त्यांनी तिकडे जी वॉशिंग पावडर आहे ती विकण्याची ठरवले। तेव्हा आता त्या ज्या एक बाई असतात तर त्या जानकीला विचारतात की जानकी, अगं तुला घराच्या बाहेर काढले तरीसुद्धा तू ते स्वीकारलं का म्हणजे काय असं होतं की नक्की तू तरीसुद्धा त्यांचा तिरस्कार केला नाही। त्यावर जानकी आता झालेला सर्व प्रकार सांगते। कारण आमचं घर खरंच घरपण होतं, रणदिव्यांचं घर हे अख्ख्या पंचक्रोशीत एक नंबरला होते आणि आता मात्र ती ऐश्वर्या त्या घरात आल्यापासून तिने खूप काही खोटे कारस्थान केले आणि काय नाही आमच्या नानांची सुद्धा तिने अशी अवस्था केली आणि ती अशी आहे की फक्त अगदी कारस्थान करते आणि जे काही आहे ते आरोप माझ्यावर लोटते। परंतु आता मात्र देवकृपेने जे काही होईल त्या ऐश्वर्याला मात्र तिच्या पापाची शिक्षा मिळेलच। तेव्हा आता जानकीकडे ते सर्व काही बोलल्यानंतर इकडे आलेली असते आणि इकडे सुमित्राची भेट घेते। अगोदर सुमित्रा तिला म्हणत असते की जानकी, अगं बरं झालं, मी देवाची वाटच बघत होते की तू तिकडे यावे म्हणून, परंतु अगं देवाने तर देवकृपेने तुला इकडे पाठवले आणि मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं, ओवीची आणि तब्येत कशी आहे सर्व काही ती जानकीला विचारते। जानकीसुद्धा आईंची माफी मागते, अहो ऋषिकेशने तुम्हाला ओवीला भेटून दिलेलं नाही, परंतु आई तुम्ही काळजी करू नका, ऋषिकेशच्या मनामध्ये आत्ता राग आहे, कारण मागं जे काही झाले तरी ऋषिकेश अजूनपर्यंत विसरलेले नाही। सर्वांनी त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला, परंतु आई तुम्ही आजसुद्धा त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला नको होता, कारण नानांची जी काही आज अवस्था आहे ती केवळ ह्या ऐश्वर्यामुळे आहे। तेव्हा आता सर्व सत्याचा उलगडा आता जानकी ही आपल्या सुमित्रा आईला सांगते। तेव्हा मात्र आता ती आपल्या सुमित्रा आईला घरीसुद्धा भेटायला बोलवते। ती कुठे राहते, काय करते हे सर्व पत्ता ती आपल्या म्हणजे सुमित्रा आईला देते आणि सुमित्रा आईला म्हणते की ऋषिकेश कामधंदा पाहण्यासाठी जर गेले तर तुम्ही तिकडे या आणि सगुणाबरोबर या, तेव्हा आता सगुणा तुम्हाला नक्की तिकडे घेऊन येईल असे सांगते। तेव्हा आता सुमित्रा विचारते की सगुणा कशी आहे ग आता? तेव्हा जानकी म्हणते की हो, आम्हाला सगुणाने आणि गुलाबदादांनी खूप मोठा आधार दिला, राहण्यासाठी घर दिलं होतं आणि सर्व काही आम्ही त्यांच्या घरी होतो सर्व सांगते। तेव्हा आता सुमित्राचे डोळे उघडतात, ती म्हणते की मला माझ्या ओवीला भेटायचं आणि काही कर जानकी, अगर ऋषिकेशच्या मनामध्ये जो काही राग आहे, गैरसमज आहे ते दूर कर, मी तर खरंच आता ऋषिकेशची माफी मागायला सुद्धा तयार आहे। जानकी म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल, ऋषिकेशला मी लवकरच या घरामध्ये परत घेऊन येईल असं मी तुम्हाला वचन देते। तेव्हा मात्र आता जानकीनं वचन दिलेलं असतं की आई तुम्ही टेन्शन घेऊ नका, जे काही करायचं ते आत्ता अगदी सावधगिरीने करावे लागेल, कारण त्या ऐश्वर्याने नानांना सुद्धा ढकलून दिले म्हणजे ती नक्की तुमच्या जीवाला सुद्धा काहीतरी बरं वाईट करू शकते आणि आता आपल्याला जे काही करायचं अगदी सावधगिरीनं करावे लागेल। तेव्हा आता लगेच तेथे ऐश्वर्या आलेली असते, म्हणून सुमित्रा लगेच आपलं जे काही बोलणं आहे ते बदलवते आणि अगदी रागाने ती जानकीशी बोलायला सुरुवात करते। तेव्हा आता मात्र जानकी ही मोठ्या तोऱ्यात तिने जे काही ती पावडर आहे ती विकण्यासाठी आलेली असते आणि ऐश्वर्याला तडेतोड उत्तर देऊन कपडेसुद्धा अगदी तिच्या नाकावर टिचून धुवून दाखवलेले असतात, म्हणून ऐश्वर्याचा आता आणखीनच जळपाट होतो आणि आता आपल्या डॅडाची सुद्धा साथ नाही। मग नक्की आता काय करायचे? एकतर ते प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा आपल्याला शोधायचे आणि ही जानकी तर वारंवार घरामध्ये येते, मग नक्की ती प्रॉपर्टीचे पेपर्स ह्या नानांना आणि ह्या आईसुद्धा आता बदलल्यात, नक्की आता काहीतरी करावे लागेल, म्हणून दादा ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं। त्यानंतर मात्र आता इकडे सगुणाही सुमित्राला घेण्यासाठी आलेले असते। तेव्हा ऐश्वर्या विचारते की काय ग सगुणा, कशासाठी आलेस? तर सगुणा म्हणते की काही नाही, आईंना घेऊन मंदिरात जायचं आणि मंदिरात आम्हाला दर्शन घ्यायचं आणि मलासुद्धा मंदिरात जायचं होतं, म्हणून मी आईंकडे आले। तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि ह्या सगुणा जायला निघलेल्या असतात, परंतु ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं। ऐश्वर्या म्हणते तर सगुणा बदलली तर नसेल ना, आणि ही सगुणा ह्या आईंना घेऊन त्या जानकीकडे तर जाणार नसेल ना? नक्की आता ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं। परंतु आता मात्र सगुणा ही रस्त्यामध्ये येता येता सर्व काही आपल्या सुमित्रा आईला सांगते की आई, अहो ती ऐश्वर्या इतकी खोटी आहे आणि तिनेच मला म्हणजे आत्तापर्यंत
गुलाब म्हणजे माझे जे मिस्टर आहेत त्यांनासुद्धा धमकावले आणि आत्तापर्यंत जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना खूप त्रास दिला. आई खरंच जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा अगदी देवसारखे आहेत आणि त्या देवासारख्या माणसावर मी सुद्धा त्यांना अगदी त्या ऐश्वर्याचं ऐकून त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण आई तुम्ही सुद्धा त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवायला नको होता. खरंच तुम्ही सुद्धा एक खूप मोठी चूक केली. आई अहो त्यांना परत मानाने घरामध्ये घेऊन जा. तेव्हा आता सुमित्रा म्हणत असते, खरंच अगं मी त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला, मी असं करायला नको होतं. पण काही झालं तरी आता मात्र माझे डोळे उघडले आणि आता मी ओवीला भेटल्यानंतर आता जानकीला सांगते आणि ऋषिकेशला सुद्धा आता माफ करून मी परत त्यांना आपल्या घरात घेऊन जाणार आहे. तर आता जानकीने इकडे सर्वात जास्त पावडर विकलेली असते म्हणून आता तिला कंपनीकडून खूप काही ऑफर मिळत असतात. जानकीचा धंदा अगदी जोमाने चालू झालेला असतो. मॅनेजरसुद्धा जानकीवर खुश असतात. जानकीने अगदी मनाने आणि अगदी स्वच्छ निर्मळ मनाने हे काम चालू केलेलं असतं आणि अगदी मनापासून तिथे काम करत असते म्हणून तिला आता खूप असा प्रतिसाद मिळत असतो. तेव्हा आता जानकीचा या सर्वमध्ये पावडर जास्त विकल्यामुळे जानकीला एक आणखीन खूप मोठी ऑफर मिळते आणि ती ऑफर असे मिळता जानकीचा बिझनेस अगदी उंचावर जातो आणि शेवटी मात्र आता जानकीचं कौतुक आणि तिचा पुरस्कार म्हणजे तिला दिला जातो. तेव्हा आता खूप मोठं असा तिला बक्षीस मिळालेलं असतं म्हणून जानकीची आता व्यवसायसुद्धा अगदी छान प्रकारे सुरू झालेला असतो. इकडे मात्र आता ऐश्वर्याची तर पूर्णपणे आता बोलती बंद होते कारण चहूबाजूने आता तिच्यावर संकट यायला सुरुवात होती. तेव्हा मात्र आता इकडे सुमित्रा घरी येते, जानकीला भेटते आणि घरी आल्यानंतर नानांना सर्व काही ती सांगायला लागते. नानांना मात्र आता आनंद होतो कारण आता सुमित्राचा गैरसमज मिटलेला असतो. पण तरीसुद्धा आता नाना काही सुमित्राला माफ करणार नसतात. ते म्हणत असतात की काही झालं तरी आता मी काही माफ करणार नाही. परंतु सुमित्रा सांगत असते की अहो आपली जानकी तिकडे बिझनेस तिने सुरू केला आणि तिची ऑशिंग जी रंगमाला पावडर आहे ती सुद्धा खूप प्रमाणात विकते. खरंच जानकीवर मी विश्वास ठेवला नाही, त्या ऐश्वर्यावर मी विश्वास ठेवला. मी खरंच त्याच वेळेस असं करायला नको होतं, माझी खूप मोठी चूक झाली म्हणून सुमित्राला खूप पश्चाताप येत असतो. परंतु आता नाना मात्र अगदी म्हणजे जानकीने पाय ठेवल्यानंतर अगदी चमत्कारच घडतो कारण घरातील वातावरणसुद्धा प्रसन्न होते आणि नानांची सुद्धा तब्येत अचानक इतकी छान झालेली असते कारण त्यांना थोडंसं बोलतासुद्धा यायला लागलेलं असतं. नाना खणखणीत अगदी बरे होतात. तेव्हा मात्र आता ही ऐश्वर्या प्रॉपर्टीचेच पेपर शोधत असते. परंतु आता मात्र जानकीला एक खूप मोठा असा चमत्कार होणार असतो कारण आता जानकीने जे काही ते कडं आहे तर ते कडाबद्दल नानांनी तिला परत भेटायला बोलवलेलं असतं आणि नानांची भेट आता होणारच असते कारण आता सुमित्रा आई चक्क नानांना आता जानकीच्या घरी घेऊन येणार असतात आणि आता जानकीच्या घरी आल्यानंतर मात्र खूप मोठ्या सत्याचा आता उलगडा होणार असतो आणि आता जानकीचा व्यवसाय चालू झालेला असतो. परंतु त्या बायकासुद्धा आता जानकीला या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्यासाठी मदत करणार असतात कारण आता त्या सर्व बायकांना माहिती झालेलं असतं की आपल्या जानकी वहिनीला हिने खूप त्रास दिला आणि आता मात्र हिच्या तोंडाला आपण काळं फासायचंच म्हणून त्यांनी आता जानकीची मदत करायची ठरवलेली असते. त्यानंतर मात्र आता नानांनी इकडे आल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा जानकीला केलेला असतो कारण ते ऋषिकेशच्या हातामध्ये कडं आहे तर त्या कड्यामध्ये आता 268 हा नंबर आहे आणि तो देवघराचा आहे जानकी. तेव्हा जानकी मात्र आता सांगते की ऋषिकेशने ते कडं मात्र गहाण ठेवलेलं आहे म्हणजे विकलेलं. तेव्हा आता नानांना तर धक्का बसतो. नाना म्हणतात की काही झालं तरी जानकी आपल्याला ते कडं मिळायला हवं म्हणून आता जानकी हे ते कडं शोधण्यासाठी आणि आता सर्व ही फॅमिली एकत्र आलेली असते. सर्वांना आता जानकीचं खरं म्हणजे व्यवस्थित जानकी किती म्हणजे खर्ची लक्ष्मी आहे हे समजलेलं असतं आणि नाना सुमित्रा मोठ्या मनाने जानकीची माफी मागतात आणि जानकीला परत निर्णय घरी घेण्याचा ठरवतात. परंतु आता ऋषिकेश मात्र काही घरी जायला तयार नसतो. काही झालं तर मी आता त्या रणदिव्यांच्या घरात परत जाणार नाही असं त्याने वचन घेतलेलं असतं. परंतु आता जानकी ऋषिकेशला त्या घरामध्ये नेण्यासाठी आता एक भयानक प्लॅन करणार असते आणि तो पण सुमित्राला हाताला धरून आणि आता सगुणाने सुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो आणि आता हळूहळू आता जानकीसुद्धा दणक्यात या घरामध्ये गृहप्रवेश करणार असते आणि आता परत रणदिवे फॅमिली खऱ्या अर्थाने एकत्र येणार असते आणि त्या ऐश्वर्याला तिच्या पापाची शिक्षा शेवटी मिळणार असते कारण ऐश्वर्याने जे काही कारस्थान केलेले आहे तर त्या कारस्थानामुळे सारंग हा तिची साथ देत असतो. सारंगला सुद्धा आता
सौमित्र चांगला धडा शिकवतो. जसा सयाजी पाटलाला ऋषिकेशने धडा शिकवला, अगदी तसाच धडा आता हा सौमित्र सारंगला ठरवणारा असतो. तेव्हा आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होऊन शेवटी सर्व रणदिवे फॅमिली एकत्र आलेली असते. तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.